पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण घंटे कौस्तुभ मनी विराजित कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान निरंतर हे ध्यान तुक मने माझे हेची सर्व सुख तुक मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुक मने माझे हेची सर्व सुख तुक मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर श्रीमुख तुक मने माझे हेची सर्व सुख तुक मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिणा श्रीमुख पाहिणा श्रीमुख तुळशी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हे आवडे निरंतर निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमा हा टाळ टाळ हरि जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हरि विठोबा हॅलो सर बाजू सर एवढं नको मध्ये खाली बस तिथं खाली बस तुमचे स्पीकर वाले बसले एवढ्यांची काय अडचण आहे तुमची तिथं एवढे 500 त्याच्या बोकांडी बसले काय अडचण आहे तुमची हॅलो ते तेवढ्या बाजूला हुसकून द्या ना तुमचं काम नाही का ते
ते इथले ते बाजूला काढून दे. रामकृष्ण हरी जय राम हरी जय राम हरी जय राम जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम बाबा सुकृताची जोडी तो विठ्ठल बहुते सुकृताची जोडी बहुते सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा माधवा परवा अरे अजून कीर्तन सुरू झालं तुम्ही 22 बाटल्या पाण्याच्या रिकाम्या केल्या उभे राहायचं काय काम आहे का आणि ते पाणी वाटणारे कोण सगळ्या कीर्तनाचा विक्षेप करून द्या तुम्ही ते. सर्व सुखाचे अगर शिट्ट्या मारते मोकर दे. सर्व सुखाचे अगर बापर रखुमती तो हा माधव सर्व सुखाचे अगर बाप
परब्रह्मा देवीवर टाळ वाजवा टाळ वाजवा हे सर्व सुखाचे परब्रह्मा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल विठ्ठल बलवा दोहा माधव बलवा दोहा विठ्ठल बलवा बलवा दोहा माधव बलवा दोहा विठ्ठल बलवा दोहा माधव बलवा दोहा विठ्ठल बलवा दोहा विठ्ठल ज्यांच्याकडे माईक नाही त्यांनी वट हलवलं तरी चालतील एक काम करा इकडचे टाळकरी आहे ना सगळे पाठीमागे या म्हणजे माणसांना दिसेल ते म्हणजे ते ओरडणार नाही आहे का नाही ए खाली उतर ते बाकडे होते खाली उतर माणसात बस पुढे ना लोक राम हे राम माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे कधी गाये दरोडिया बाई भवातारी दातारा तुझे माई राही ऐसे करी गाये भवातारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुणला खाते मुकुटा सकळामणी धन्य तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्यारी खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा राज हृदय होनी प्रकाश हे तोडी आशा पाश गरीवास हृदय मेरा उदय होनी प्रकाश हे तोडी आशा पाश गरीवास हृदय माझे असो तुम्हा चिंता तुम्हा ठेवी माधा पाय हातारा कावे जतो राता
तू शिरोमणी गुण लावण्य देखाई मुकुट सकळावणी धन्य तुझी विठोबा हरिभक्त परायण खाली बसा दोघं बी. खाली बस बसा खाली दीपकजी बस. महाराज घोडेकर त्यांना साथ संगत करतील हरिभक्त परायण वेणुनाथ महाराज नालेगावकर. तो मॉनिटर अजून त्या दोघांच्या जवळ घ्या तिथं आणि याला याला तोंड लावलं तरच आवाज येतो असा आवाज नाही येत त्याला. म्हणा म्हणा माझे चित्त तुझे पाय पाय माझे चित्त तुझे पाय पायी माझे चित्त तुझे पायी इको द्या इको पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पाय माझे चित्त तुझे पाय पायी माझे चित्त तुझे पायी पायी माझे चित्त तुझे पायी चतुर तू शिरोमणी शिरोमणी चतुर तू शिरोमणी गुणे लावण्या चार गुण लावण्याची गुण लावण्याची खाली गाणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा मणी मुकुट सकळा मणी हो मुकुट सकळा मणी मुकुट सकळा मणी धन तुझी थोडा विको द्या विठोबा
विठोबा धन्य तुझी विठोबा 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 आवाज दे त्याला, आवाज दे त्याला, आवाज दे. धन्य तुझी विठोबा चतुरा तुशी चतुरा विठ्ठल 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 उत्तर बी घ्या ना, उत्तर बी. ए बऱ्या. माझे चित्त तुझे इको बिको सगळं काढून टाका ते. हा मॉनिटर चालू करा फक्त पुढचा. माझे ए तू आता तिथं बस, जागा नाही आता, येऊ नको परत तिकडे, बस तिथं. माझे चित्त तुझे पाही राहू ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश. मोबाईल मध्ये डोकं नका घालू कीर्तन ते. ज्याला मोबाईल ही कधी माणसात वापरायची गोष्ट नाही आहे. त्याला मोबाईल वापरायचं त्याने निवांत डोंगर पडलाय अख्खा. कीर्तनात डोकं घालत नाही आणि यायचं नाही. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी करिया तिमिराचा नाश उदय होवणे प्रकाश तोडी आशा पास करी वासुरदयी पाहो गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माता पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी वचन ऐका कमला पते वचन ऐका कमला पते. अरे होत आत्मिकता होता रंगाची विनंती माझी माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती वचन कर जोडिता कथे काळी तेरी जोडितो कथे काळी कर जोडिता कथे काळी कर
आपण संयुक्त स्वर्णमय सगळं ज्ञान ईश्वरा कन्ना काय दाळा तुमच्या लो भावन झालो जरा तरी माझे देतो तुझे बाई रावा ऐसे करी काय धरून या बाई भवतारी दातार चतुरा तो शिरमणी गुणाला बनायचं कहाणी मुघडा सकळा म्हणे धन्य तुझे विठवा करी आधी मेरा धना शिवदय होणी प्रकाश तोडी अशा बास करी वासुल दई पाहो गुंतलो नेता माझ्या सुतमा चिंता तुका ठेवी माता पाया तारा खावे चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगटा सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा विठा विठोबा संत शंकर स्वामी महाराज की संत शंकर स्वामी महाराज की तुकाराम नाम घेता तुकाराम नाम घेता जडी धर्मा सैत वया माझे चित्त तुझे पाय राहायचे करी काही प्रसूत सगी किती सेकंद दमले स्वतः देते तो सर्वांच्या शेत एलिवडील अभंग महाराष्ट्र निंदुर तुकोबारायांचा घातातीलच्या त्यांना सगळ्यांच्या पाठांतरातला काकड्याच्या मालिकेतला चौथ्या मालिकेतला दुसऱ्या नंबरचा अभंग आहे विठाला. आता विठ्ठल माझ्या तोंडात येईल विठोबा तुम्ही म्हणत जा म्हणजे मला सांभाळून घ्या. बस अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाथेतील आहे त्या चरणात आहे ना अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारायांच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबारायांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचार्याला दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गाथ्यामध्ये ते 4092 अभंग आहेत. काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग विनवणीपर आहेत, काही अभंग सालो मालो आहेत, काही अभंग घोंगडी आहेत, काही अभंग पाईक आहेत एका वाक्यात. आता मध्ये इकडे यायचं बंद करा. बस आता जोरदार कशाला आहे विठाला विठाला. तुकाराम महाराजांचा गाथा तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबारायांचा गाथा हा तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार सदा शिवाचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून झाली तो अवतार विष्णूचा आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला कोण होतं तर साक्षात ब्रह्मदेव, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणून पारायण करणारे ध्यानात ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय? ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. हो, अमृत मेलेला जिवंत करताय. सरस्वती मुक्याला बोलायला लावते. परीस लोखंडाचं सोनं करताय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही असा अमृत आहे. मग ऐकणारी माणसं म्हणते ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस जर मरत नाही तर एवढे भजने मेलेच कसे.
एवढे कीर्तनकार खपाखप गेलेच कसे? त्याचं उत्तर 7व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे, माऊलीचा शब्द आहे तो, आठाची साम्य अवस्था. शब्द नीट आहे का? आठाची साम्य अवस्था. याचा अर्थ असा आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूताचं शरीर आणि मन, बुद्धी आणि अहंकार 8 तत्वाचं हे शरीर आहे. म्हणून तर 218 वर्ष सप्ताह चालला, त्याचं हे कारण आहे. 281 वर्ष सप्ताह चालला, त्याचं हे कारण आहे. परमार्थ ह्या गप्पा नाहीत. आता बऱ्याच वेळा असं झालंय, 80% लोकांचा परमार्थ हा फक्त लोकांनी आम्हाला धार्मिक म्हणावं म्हणूनच आहे, आनंदासाठी अजिबात नाही. तुमचं ते डोकंच बंद आहे. अजिबात नाही. ज्या माणसाला परमार्थामध्ये आतला आनंद मिळाला नाही, त्यांनी दुसऱ्याला आनंद द्यायचाच नाही. कारण त्याच्याकडे नाहीच आहे ना, नाहीच आहे ना, नाहीये. कलियुग आहे. कलियुगामध्ये तुम्ही बाह्यरंगाने जितके जगाल तितका समाज तुम्हाला मानणार आहे. कलियुग आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर अक्कल अजिबात नसू द्या तरी लोक तुम्हाला साहेब म्हणणार. धनवंताला लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला गी सर्व मान्यता आहे. जगी कॅमेरावाला आहे का रे? कीर्तन लाईव्ह कोणी केलं ते? कुठे कुठे तो? कुठे आहे तो? ते काढून घे रे, ते कॅमेरा काढून घे रे. ए बरे, काय विचित्र लोक आहे. लाईव्ह करायचं काय काम आहे का? बंद कर दे. कोण येतो? नाही तर मला जय विठ्ठल करायला. युट्यूब लाईव्ह करून दिलंय. समजत नाही का काही? नाही, एकही नको, 2 नको, सगळेच काढून टाका. आता एकही नको. अब हा कोणचा आहे? काढून घेते. घे काढून पटकन. नाही तो नसल, तो येत नाही, तो कीर्तन चालू करायचं काय काम? हो, LED ला 500 लावा. LED ला कोण म्हणतं? 1000 LED लावा. लाईव्ह करायचं काय काम आहे कीर्तन? बाबा हा समोरचा एलईडीचा आहे, ते लाईव्ह बंद करा. हे लाईव्ह वाले तिकडे बाबा, लाईव्ह वाले ते कोण नको म्हणलं तुम्हाला? अशी 500 लावा. हे केलं का बंद? इथे करणार नाही बंद. तुला काय माहिती? तू इथं बसलाय, तुझ्याच टोळीतला असेल तो. नाही हा, तू मला इकडे नादी लावून त्यानं तिकडे गेम करू देस. हा समोरचा लाईव्ह रे, समोरचा LED बंद केला का? हा बरं, लपून का मोसत? माझ्याकडे बघ ना तू. कुठं आहे दुसरा? केलं का आता? अरे केलं का? पहा तो काय माझ्याकडे. हा झालं का? विठाला विठाला. लोकांच्या अजून हे ध्यानात आलं नाही, कीर्तन लाईव्ह केल्यामुळं लोक वट्यावर बसून आणि झोपून कीर्तन ऐकतात. कीर्तनाला लोक येतच नाही. हे लोकांच्या ध्यानातच येत नाही. लोकांना वाटतं आमची जाहिरात होती. जाहिरात नाही, पालथे पडू पडू लोक कीर्तन ऐकत घरी. इकडे येतच नाही लोक. लाईव्हचा सगळ्यात मोठा तोटा तो आहे. लाईव्ह कीर्तन केलं का आपल्याला वाटतं आपलं काही झालं. काहीच नाही. लोक कीर्तनाला येतच नाही आणि यांचा धंदा झाल्याशिवाय राहत नाही. ही व्यावसायिक आहे. यांना काय अभंग कळतो? त्याला विचार बरं, मी अभंग घेतला का लावणी घेतली, त्याला काय माहित? त्याला कुठंतरी 1000-1500 मिळाले, ठोकली बाबाचं. त्याला काय झालं? धार्मिक बिर्मिक थोडीच येते काय? कधी त्याला कोणी माळकरी आहे का, कोणाला हरिपाठ येतोय? आपली व्यावसायिक मंडळी आहे. विढाला विढाला. आता थोडस बारीक आहे का कीर्तनाचं असं आहे, त्याला करंट लागलं ना विक्षेप चालत नाही. आणि कीर्तनाचं दुसरं आहे, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे,
तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिलेत. मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. तर ते कीर्तन म्हणजे तुमच्या पाया पडतो. मध्ये विक्षेप करू नका, नाही तर मग ते मजा राहत नाही त्याच्यात. कारण कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यावेळी 2-3 मुद्दे आहेत. कीर्तना राहू दे तिकडं लक्ष. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून दे यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्या जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. काकड्याच्या मालिकेतला आहे, 4थ्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं आहे. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? तिकडं लक्ष दे रे, जाऊ द्या, जाऊ दे ते. थोडं माग, थोडं माग. हा बस 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 बस, राहू दे, तुम्ही राहू द्या. काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. किती? इकडे लक्ष द्या, तिकडे जाऊ द्या. 9 मालिका आहेत. 9च्या 9 ऐका. रूपा पाहतालोचनी गय गय इठाबाई 1, उचनीच काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3, उठा उठा प्रभात झाली तुझे निरळी 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6, चित्ती तुझे पाय 7, एक मुका, एक बहिरा, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेत 12 अभंग आहे. 12 कोणते ऐका. रूपा पाहता लोचनी, राव आता याची ध्यान, वचन ऐका कमलापती, तुझं पाहता सामोरी, आता तुम्ही कृपावंत, करोनी उचित, ना धरी उदास, लेकुराचे हित, गरुडाचे पायी, येला यग विठाबाई, आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी. ही पहिली मालिका आहे. दुसऱ्या मालिकेत 5 अभंग आहेत. कोणते? 5. उच्चनीच काही, श्रवणे कीर्तने, पवित्र ते कुळ, बहु तावीळ आणि पुण्यवंत व्हावे. ही दुसरी मालिका आहे. तिसऱ्या मालिकेत 8 अभंग आहेत. कोणते? सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवडे हे रूप, जनी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे, आणि नको ब्रह्मज्ञान. ही तिसरी मालिका आहे. आणि उठा उठा प्रभात झाली ही 4थी मालिका आहे. आणि उठा उठा प्रभात झालीच्या मालिकेतला 2ऱ्या नंबरचा कीर्तनाला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. हा अभंग 4थ्या मालिकेतला 2 नंबरचा आहे. आता तुम्हाला फक्त बोलावं लागेल, बोललं तर कळेल. प्रत्येक जीवाला जन्माला यावं लागतं, काही शंका नाही, आल्यावर जावं लागतं. आजारी आहे तुम्ही, यावं लागतं, जावं लागतं. काही पुरावा आहे का? 2रा अध्याय. उपदे ते नासले पुनर्पिदिसे, हे घटिका यंत्र रथे परिभ्रमेगा. 15वा अध्याय. आगा उपजणे आणि नेमणे. 18वा अध्याय. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून हे धनंजय जयापरी. 3 मुद्दे क्लिअर करा. यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं. मग एकाने विचारलं यावं लागतं आणि जावंही लागतं, यायचं कशाला? जायला. मी एक म्हणलं जायचं कशाला? यायला. मग एक म्हणलं मी येणारच नाही, यावाच लागल. एक म्हणलं मी जाणारच नाही, जावंच लागेल. मग एक जण म्हणला यावाही लागेल, मग जावाही लागेल, यायचंच कशाला? उत्तर आहे 17व्या अध्यायात. नंबर विंबर लिहून घ्यायचं म्हणजे घरी गेल्या उचकायला सोपं. उत्तर आहे 17व्या अध्यायात. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. त्याचं 15व्या अध्यायात उत्तर असं आहे, येणे भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे. ज्ञानोबराची भाषा, यायचं भोगायचं, जायचं. मग कशाला यायचं? भोगायला. काय भोगायचं? माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला म्हणा. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरदेयता, बैरा झालो नरदेयता, बैरा झालो नरदेता, बैरा झालो नरदेता. एका जनार्दनी मरणाता, एका जन्माची मरणा. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो
संताची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली हे देवाचे बंधू झाले एका जनाधरी कृपाला साधू संतांची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली हे देवाचे बंधू झाले एका जनार्दनी कृपाला झालं फायनल. आता पटकन चला पुढे. ए यावं लागतं, यावं लागतं, जावं लागतं. फायनल. मग आता येऊन करायचं काय? हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, ग्रामपंचायतीला निवडून येणं, हा की कौतुक नाही ते. काही क्रांती आहे कधी? हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. कोण सांगितलं तुला? तुला सांगितलं कोणी? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तुला काय माहिती? तुम्हाला कोण तुम्हाला कोणी सांगितलंय? हे गाडी घेणं, बंगला बांधणं, वाक्य परत ऐका नीट. संसार हे प्रारब्ध आहे आणि परमार्थ हा प्रयत्न आहे. परत नीट ऐका. संसार हे प्रारब्ध आहे. परत नीट ऐका. संसार हे प्रारब्ध आहे. कोणी राजा होऊ शकतो, कोणी भिकारी होऊ शकतो. प्रारब्ध आहे. हा मुलगा वाजवतोय, याला 4 कारण आहेत. याचे 4 कारण आहेत. याचा प्रारब्ध उत्तम आहे, याचा प्रयत्न चांगला आहे, याच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. असा कोणी उठणं कीर्तन करीन, कोणी उठणं खोदवाजीन बापाच पेंड आहे का? काही लोक माळ घातल्यावर 3 महिन्यात कीर्तन करतात. 3 महिन्यात. अरे मग आम्ही का 32 वर्ष खेकडं धरली का काय? हे नट गेला, आयुष्य गेलं डांबरी, अजून 2 वर्ष आयुष्य आहे. असं नाही होते, असं होत नाही. बाकी काही होईल. परत तेच वाक्य ऐका. संसार हा प्रारब्ध आहे आणि परमार्थ हा प्रयत्न आहे. गाडी घेणं, बंगला बांधणं, लबाड्या करणं, जनता लुटणं काही कोर्स आहे का त्याचा? बांध कोरायचं का ट्रेनिंग आहे का? लोकांना, गरीबाला एक वाक्य नीट आहे का? सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. तुमचं ते डोकं बंद झालं. हा, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथं हुशार माणसाचं काम चालत नाही. चालत नाही म्हणजे त्यांना चालवायचंच नाही. तुम्ही अभ्यास करा, द्या उत्तर मला पटकन. सरपंच जास्त शिकेल का ग्रामसेवक? ग्रामसेवक. पण सरपंच ग्रामसेवकाला काम सांगतोय, चालत नाही काय, त्याला कळत नाही काय, तो भाग वेगळा. 7वी नापास कार्यकर्ता आहे, 7वी नापास कार्यकर्ता, पण पीआयला फोन करतोय, पीआयला. आणि पीआयनं 32 वर्षे पुस्तकं उलटी पालटी केली आणि हा 3 वेळा 7वीला बसला, गुरुजी बदलून गेला पण सुटला नाही. आणि हा साहेबाला म्हणतोय, रात्री मारामारी झाली ना, त्याचे 2 कार्यकर्ते ठेवले, ते आपलेच सोडून द्या. 7वी नापास. पीआय साहेब म्हणले जमणार नाही. हा म्हणला मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास आहे आणि हा 7वी नापास आहे आणि दम पीआयला देतात. त्याने जर यांना इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणतील, अशी स्थिती आहे. हे चालत नाही मा, हे चालत नाही. सत्ते पुढे शानपण चालत नाही. MSc PhD माणसाची मुलाखत BA BEd झालेला माणूस घेतोय इंटरव्ह्यूला. तुम्ही फक्त डोकंच खाजवा. MSc PhD झालेला माणूस आहे आणि त्याची मुलाखत घेणारा BA फक्त त्याच्या संस्था आहेत म्हणून. तो पुस्तकातलं विचारित नाही, त्याला माहितच नाही ना. तो 3च प्रश्न विचारतो, किती भरू शकतो, कसे भरू शकतो, 1 खट्टी का टप्प्यात आणि कोणत्या गटाचं काम करतो, बस. अजून तो सुरू व्हायचे, तुम्ही आताच बदल झाले. काय नाही मला, लोक फक्त वरून देखणे, आतून पुरे खराब आहेत. मला लोक फक्त वरून तुम्हाला असे दिसतात, नाही तर खराब आहेत. त्यासाठी आपल्याला पहिला प्रश्न आहे, आपला पहिला प्रश्न होता,
काकडा आहे इथं आपण आलोय. आता आपला प्रश्न बनलाय, या जीवाला फक्त मोक्ष मिळवायचा आहे. काय मोक्ष? आता बारीक आहे का, या जगाचा आणि आपला काही संबंध नाही. वाक्य नीट आहे का? कोण कोणता भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणाचं नाही. हा मुलगा वाजवतोय, याचे हात चांगले म्हणून याला लोक मानतात. उद्या हात संपले, संपला विषय. माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, संपला विषय. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, संपला विषय. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्हाला वाटतं तुम्हाला लोक मानतात, तुमचा मेंदू बधीर झालाय. लोक बापाला उचलून आपटी द्या, तुम्हाला कशाला मानते? या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही, माणसं पैशावर प्रेम करतात. बोला तुम्ही. सब पैसे के भाई, सब पैसे के सब पैसे नहीं रे कोई, अब पैसे नहीं रे कोई, सब पैसे के भाई, सब पैसे तुम्हाला मानतात लोक, तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात. चुकीचं आहे ते. लोकांना घेणं काय पडलंय? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. पोरगी कधीच पोरावर प्रेम करीत नाही, कधीच नाही, कधीच नाही. पोरगी पैशावर प्रेम करते. तिला काय फक्त तुझं ATM मोकळं करायचं, तिला काय करायचं? आणि तिला प्रेम करायला काय त्रास आहे? मोबाईल तुझा आहे, सिम तुझे, हँडशीट तुझे, गाडी तुझे, पेट्रोल तुझे, पॉकेट मनी तुझे, पर्समधले पैसे तुझे, ब्युटी पार्लरचा खर्च तुझा आहे, कपडे तुझे आहेत. 12-12 ग्लास उसाचा रस पिती, 9 कांड्या आईस्क्रीमच्या खाती, आणि फक्त तोंड बांधून तुझ्या गाडीवर बसती. तू म्हणला लग्न करतं, ती म्हणली मी एंगेज आहे. आणि एंगेज म्हणल्यामुळे तुझ्या हृदयाला जखम झाली. जिंदगी माझी बरबाद झाली. आता आपल्या जगण्याला काही मजा राहिल्या नाही. जिच्यासाठी आयुष्य घातलं तिने धोका दिला. फुल आहे गुलाब का, गुलाब का. आणि ते प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, ते लय बारीक फुल आहे. सूर्यफूल वापरा, सूर्यफूल. अरे कोण आता ह्या पोराला पोरीनं मागच्या महिन्यात धोका द्यायला काय घेऊन बसले तुम्ही? तेव्हा ते खरं निघालं का माझ्या वखंडी बसला असं. आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे, मी फक्त खरं बोलतो, आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडात आणि माझ्या बोकंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मग गेम झाल्याशिवाय काय नाही. कोणाला वेळ आहे नाही. इंद्रियाची व्याख्या लिहून घ्या. नो मनी नो लव. No money, no love. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Underline this sentence and note it down. म्हणून एक वाक्य सांगतो, इंद्रियचं वाक्य आहे. जीवाला जीव देणारा मित्र बनवण्यापेक्षा जीवनाला दिशा देणारा मित्र बनवा. जीवाला जीव देणारा मित्र बनवूच नका, जीवनाला दिशा देणारा मित्र बनवा. पुढचं वाक्य आहे का? पुढचं वाक्य आहे का? एक आंबा जर नासला तर तो पिटीभर आंबे नासवतो. नीट आहे का बरं का? एक आंबा जर नासला तर तो पिटीभर आंबे नासवतो. पण पिटीभर आंब्याला एक आंबा नासू शकतो, पण पिटीभर आंबे एकाला सुधरू शकत नाही. गेलं बॉम्बच. आणि त्यासाठी जी तयार झाली तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कुणाला घेणं नाही. काय घेणं लोकांना? तुमचं हॉस्पिटलमध्ये आलेला, भेटायला आलेला माणूस केळन सफरचंद घेऊन येतोय, तुमचं इंजेक्शन घेत नाही. मग तो जर म्हणला तू 4 सलाईन तुला झाले, ती एक मला दे, असं म्हणणारं कोण आहे? आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. तुमचा इंद्रियचं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपलाय. तुमच्याकडे सत्ता आहे ना,
500 पोलीस तुमच्या मागे हिंडतील, 1000 कार्यकर्ते समोशासाठी हिंडतील, पण तुम्ही जर माझे झाले ना, संपला विषय. एकट्यानं दाव्याला हिंडायचं. खरं आहे का खोटं आहे? बोला. लोकांना काय घेणं आहे तुमचं? कायच घेणं नाही. मग हा सगळा तमाशा कोणी केलाय? बोला 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 बोला. कोणी केलाय? मायेनं. ऐका आता, ती जी माया आहे ती निर्माण केली नाही, ती आलेली आहे. निर्माण केली नाही. बोला बोला. अय आली, आणि ती माया याच्यात आली, आणि ती म्हणती मला नवरा करायचा आहे. कोणला? बोला बोला बोला. मायेला. माया याच्यात राहिला आली, आणि ती म्हणती मला नवरा करायचा आहे. कोणला? मायेला. तिला म्हणलं कर बाई, याच्यातलाही नवरे आहेत, तुला लागल तो कर. ती म्हणली मला नवरा करायचा आहे, पण एक आट आहे माझी. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. डोकं खाजवा, डोकं खाजवा. माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, आणि माझा नवराच माझा मुलगा असला पाहिजे, आणि माझा मुलगाच माझा नवरा असला पाहिजे. बरं चालल. चालल. मग दुसरी आट काय? मला दिवस नाही गेले पाहिजे, माझा नवरा गरोदर राहिला पाहिजे. बरं बाई राहिला. राहिला. ती म्हणती माझ्या नवऱ्याला एका वेळेस पोरग नाही झालं पाहिजे, असे 3 वर्षानं नाही झाले पाहिजे, एक खटी झाली पाहिजे, एकदाच झाली पाहिजे. मान्य 8. ऐका आता काय झालं. मायानं मी तयार केला. डोकं खाजा. कोण? मग मी नसलो तर कोण वाजवील? मी नसलो तर चाल कोण म्हणेल? मी महाराज आहे, मी भागवतकार आहे. शांत राहा. काही लोक म्हणतात मी महाराज आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? तू महाराज नाही, तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. शंकर स्वामी आपले बाप आहेत. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन आहे. आपल्या हातात आहे का? हे काय? हे काय? हे नाही, हो नाही. हो, काही 40 वर्ष पाखवाद वाजी त्यात, अजून डुबुकच्या पुढे गेले नाहीत. काही माणसं 40 वर्ष गायक आहेत, एकच चाल, आणि ती कोणाला म्हणून द्यायची नाही, आणि तेवढी म्हणल्यावर तो म्हणतच नाही. मग एका दिंडीच्या 2 दिंड्या कामून झाल्या काय? परमार्थ वाढला काय? आता एखाद्याला नुसतं म्हणणं ना, टाळ नीट वाजव. हा टाळ सप्तकाला उडत. परत इंद्रिकेच्या कीर्तनात टाळ घेणार नाही. जर घेतला माझ्या बापाचा नाही. मी लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी आता लय घोटाळा आहे बरं का, लय बारीक आहे का. हा कुणी तयार केलाय? गेलं बॉम्बाला कीर्तन. मायानं मी तयार केल्यामुळं माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. गडी येतो. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. चला, मायानं कोण तयार केला? बोला बोला. मी. आता मी झाला मायेचा. मी झाला मायेचा. गेलं बॉम्बाला कीर्तन. मी झाला मायेचा मुलगा. कोणी तयार केलाय? गेलं बॉम्बाला. मायेनं. कोण तयार केलाय? मी हा झाला मायेचा मुलगा. तिनं त्याच्यात लग्न केलं. आता तो झाला तिचा, बोला बोला, नवरा. मग मीची आई माया. हा, आता फिट बसलं. आणि मीची बायको माया. बरं, फिट झालं. मायेचा नवरा मी. करेक्ट. आणि मायेची बायको आपल्या मीची बायको माया. म्हणजे मी माया पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. आणि मीला गेले दिवस, मी राहिला गरोदर. आता पा डोक. विठाल आहे, विठाल मी जी आई
माया, मीची बायको माया, मायेचा मुलगा मी, आणि मायेचा नवरा मी, आणि मी राहिला गरोदर. नीट आहे का बरं का? आता हिचं काम संपलं. कोणाचं? मायेचं. तिचं काम संपलं, व्हायचं ते होऊन गेलं. आता मी राहिला गरोदर आणि मी झाला बाळंतीण. पण आठ अशी होती, एकदाच पोरं झाले पाहिजे, परत होणार नाही. मग मी बाळंत झाला. सारखं सारखं समोर नका येऊ. ते काय होतं, पाकिट गुतेला असल्यामुळं बोलता येत नाही. विठाला विठा. आता कीर्तन तुमचे हळूहळू आत घुसायला लागले. कीर्तन आतच गेलं पाहिजे तर मजा येते त्याला. आता लागलाय करंट तुम्हाला. घोटाळा असा झाला, मीला गेले दिवस आणि तो झाला 12-3. हिचं काम संपलं. आता मीला पोरं झाली 12. किती? 12. सावध राहता. मीला 12 पोरं झाली, पण पहिले 6 झाले पोरं आणि 6 झाले पोरी. मीला आणि मीची आई माया, मीची बायको माया, मायेचा नवरा मी, मायेचा मुलगा मी, आणि मी झाला बाळंतीण. त्याला पोरं झाली 12. 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी, आणि म्हातारी गेली निघून. आता हे 12च्या 12 पोरं एक मिनिटात ऐकायचे का पुढे जायचं? पटापटा 12च्या 12 ऐकायचे का पुढे जायचं? बोला ऐकायचे. पहिला मुलगा तयार झाला काम. आता काम कसा तयार होतो ऐका. काम कसा तयार होतो ऐका. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळ्यात पाप झालं की डोळा काही करू शकत नाही. डोळा काहीच करीत नाही. डोळ्याला कोणतीही गोष्ट जरी आवडली, डोळा करील काय? पापने खालीवर करील, नाही तर एखादी बाजू झाकील. याच्यापेक्षा करील काय तो? पण त्याच्या हातात काही नाहीये. मग डोळा काय करतो? ते पाप मनाक पाठवतो. याला ओव्यात पावर का? येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. मग ज्ञानोबरायनं ओव्या केला 2रे अध्यात. याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण आहेत निंदा आणि स्तुती, याचे 2 गुण आहे मऊ आणि कठीण, स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण ब्यासूर आणि सुरेख. या 2ऱ्या अध्यायातले ओव्या आहेत. आता ऐका. ते पहिलं काम झालं तयार. तो गेला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, आणि मनात एकदा काम घुसला का मन काहीच करीत नाही. मनानं ते पाप इंद्रियाक पाठवलं, आणि एकदा माणसाची इंद्रिय खवळली आणि शरीरावरचा ताबा सुटला तर तुम्ही विद्वान असा चुकीचा निर्णय घेता. माणसं म्हणतात ते असं आहे, असं चालत नाही. ते इंद्रियावरचं दमन करताना स्थित प्रज्ञेची लक्षणं सांगताना 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायाने उदाहरण दिलंय. कासवाला जर आनंद झाला तर कासव अवयव बाहेर काढतं, पण कासवाला जर संकट आलं तर तो अवयव आकुंचन पावतो. एखाद्या साधकाच्या डोळ्यापुढे जर एखादा विषय आला आणि त्यानं जर इंद्रिय कासवासारखी आकळून घेतली तर त्याला स्थित प्रज्ञा म्हणावं. असं गप्पा मारून आणि बायका पोरं सोडून आणि बोंबलं हिंडून कधी परमार्थ होत नाही. हा लोकांचा, बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. तसं नाहीये. त्याला 12व्या अध्यायात एक ओवी आहे, बारीक ऐका. साप जर एखाद्याला चावला ना, साप, तर साप पळतो, जास्त पळतो साप चावल्यावर. ज्ञानोबरायाची ओवी ऐका. साप जर एखाद्याला चावला तर तो पळतो साप. पण एखाद्या साधकाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला, साधक मरेल पण त्याची मिठी सुटणार नाही. ज्ञानोबरायाची भाषा, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी. 12व्या अध्यायातली ओवी आहे, काही गोगल नाही. विंचू जर एखाद्याला चावला, तर विंचू चालताना नांगी वर करून चालतो, पण चावला का नांगी खाली टाकतो. ज्ञानोबराय म्हणतात विंचवाची नांगी खाली पडेल किंवा त्याच्यातलं विष उतरेल, पण एखाद्या साधकाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर साधक मरेल पण त्याचे विष उतरणार नाही. ते एवढ्या बोलायच्या गोष्टी नाहीये.
आपल्याला वाटतं तो माणूस गण लावितो म्हणजे धार्मिक आहे, पाया पडवून देतो म्हणजे धार्मिक आहे, हे सगळं कौतुक आहे. परमार्थ बाह्य रंगात चालतच नाही. या काय माणसं म्हणतात तो माणूस प्रत्येकाच्या सुखदुःखात राहतो, त्याला ग्रामपंचायत लढवायची. तो फुकट डाव्याला हिंडा येडाय काय? तो माणसं म्हणतात दहाव्याला होता, अंत्यविधीला होता. अहो तो बाळातपणाला सुद्धा येईल, त्याचा फायदा आहे. तो असा बोगस यायला येडाय का? समाधीची सेवा करायला कोण लावूत आलाय? हे सगळं खोटं आहे. ते इंद्रिकर खरं बोला तर शिव्या खात बसलं नाही तर काल ना घ्या नाही. खरं का खोटं आहे बोला. आता हिला पोर किती झाली? 12. त्यातला पहिला पोरगा आहे काम. आता अजून ऐका काम काय करतो. तयार झाला आत, पहिला गेला बोला बोला डोळ्यात, डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियात, आणि इंद्रियावरचा ताबा सुटला का म्हातारा माणूस सुद्धा येडेवाणी करतो. त्यात काय विशेष नाही. एखाद्या म्हाताऱ्यानं बायको केली तर त्याच्यात काही गैर नाही. काही लोक म्हणतात त्याने कशाला बायको करायची, बावळायचं तुम्ही. ते फक्त वयानं दमलंय. इंद्रिय कुठं माणसाचे म्हातारे होत असं काय? इंद्रिय माणसाची राख होत नाही तोवर म्हातारे होत नाही. तुमचा माझा विषय सोडा. आजच्या मेळ्याला 80 वर्षी पोरगा झालता. तुम्ही काय म्हणजे लोक हे नाही चालत ते. आता ऐका पुढं. काम घुसला शरीरातून गेला डोळ्यात, डोळ्यातून गेला करेक्ट मनातून आला शरीरात, इंद्रिय खवळले, जी व्हायची ती चूक झाली. आता काम काय काय करतो ऐका. काम कधी वयाचा विचार करीत नाही. 2. काम कधी जातीचा विचार करीत नाही. 3. काम कधी नाथ्याचा विचार करीत नाही. 3. काम कधी कुळाचा विचार करीत नाही. काम कधी शिलाचा विचार करीत नाही. काम कधी काळवेळेचा विचार करीत नाही. आणि काम कधी लाज धरीत नाही. भागवत वाचा एकदा, तुमचं ते डोकंच बंद झालं सगळं. मग तुम्ही अभ्यास करा सगळ्या पळून जाणाऱ्या मुलींचा. एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर गेली नाही. नाही, पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. हे असं भंगरीच पोरग सापडवणार. इरीवरच्या मुठरी चोरीत, किबली चोरीत, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकित, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटमा आधी का आणि असं कुठे होत असं काम आहे तो काम आहे. आता ऐका पुढं पुढं ऐका. हे पहिला मुलगा कोण आहे? काम. आता ऐका. काम जर पुरा झाला नाही क्रोध तयार होतो. आता आले जाग्यावर तुम्ही. काम जर पुरा झाला नाही, पुढे बोला तिकडे लक्ष देऊ. काम जर पुरा झाला नाही क्रोध तयार होतो. ऐका. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त राग हा कळला नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्यानं म्हणलं तुला कीर्तन संपले 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, भोगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो इंदुरीकर मारू द्या, 10 लाख खर्चायचे कावा. आम्ही जेव्हा जेलमध्ये जातो महाराज आरोपींमध्ये कीर्तन करायला, बरं जसा आरोपी कीर्तनाला रडतात जसा. का माहितीये का? कर्म 2 मिनिटाचं आहे, फळ आयुष्याचं आहे. खून करायला काय लागलं नाही, पण आयुष्याचं फळ आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का गुन्हा केलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून जाते. म्हणून इंद्रिकाचं वाक्य सांगतो तुम्हाला. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. तुम्ही असं समजू नका राग येतो. खून करायला आणि फाशी घ्यायला काय लागत तुम्हाला? काय लागतं? हसण्यावरही नेऊ नका. आणि याचा अभ्यास करा तुम्ही. महाराज या 4 वर्षात आम्ही बोललो का आम्ही झालोय लोकांचे दुश्मन. इंद्रिकेचा लोकांना येतोय राग. लोक म्हणते त्याची तारीख नका घेऊ का? तो काही बोलतो. मी काय येडावेळा आहे का काय? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? फक्त माझं एकच दुःख नाही, मी फक्त खरं बोलतोय. त्यामुळे मी झालोय दुश्मन. हसण्यावरही नेऊ नका. जरा राजकारणी लोक बिकं नीट आहे का? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? नाही नाही बोलाल कोण? बोलल त्याची क्लिप पडेल, बोलल त्याची बातमी पडेल, त्याचा गेमच. इथं खरा बोलला का दाबलाच.
वस्तुस्थिती खरे का खोटे सांगा. नाही, आणि त्याचा परिणाम आहे का एका मिनिटात. बापानं खांदा दिलाय मुलाला, बापाने कमावलं काय तुम्ही आयुष्यात मला सांगा. गाड्या, बंगले, आगलाव. ज्याची संतती खराब आहे त्याने इस्टेट कमावण्यात मजाच नाही. आणि ज्यांची पोरं नालायक आहेत त्यांनी आज संध्याकाळपर्यंत इस्टेट ठेवता कामा नाही. ताण कर नाही तर पिटून दे. हसण्यावरही नेऊ नका. या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्या प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात, उड्या. काय माहित त्या पोरांना माझा बाप केलाय, काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. काय इकडे लक्ष द्या, मा शेवट यायची वेळ आली. मा हात दुखायला लागला इथं, शेवट आला माझा. मी फक्त असं करायला, तुम्ही पाहिलंच मग. आली तर लोकांना 2 मिनिटं शेवटी उभं राहावं लागल. भावपूर्ण सरला गेली. बापाने मुलाला खांदा दिला, रडला बाप. खरंय का खोटाय बोला. आणि पोराला काय माहिती की माझ्या आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक अंघोळ का घालतात. काय उत्तर आहे तुमच्या. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग आई सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर पोरं रडतात आणि आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, पेटला. आई पोराचं गाल ओढते आणि आईला सांगते, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, देवा घरी गेला. ते पोरग घरी येतं, शाळेत जातं आणि शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतं ना आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप, मेलाय. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या दारुड्याला मुलगी देणं आणि कसायाला गाय देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका दलाल. इथं 3 जण बसलेले आहेत. शंकर स्वामी पुढे सांगतो तुम्हाला, शंकर स्वामीची महती फक्त तुकोबारायलाच माहित होती. हो, तुकोबारायला आणि बहिणाबाईंना. लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका दलाल. लाख लाख रुपये घेता हरामी हो. इतके वाईट माराल तुम्ही. हसण्यावरही नेऊ नका. दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? काय कमवलंय तुम्ही आयुष्यात? बापाने मुलाला खांदा दिलाय. काय कमवलंय? फक्त आम्ही बोलायचं नाही. बोललं का आमचा गेम करायचा. नाही तर खरंय का खोटंय बोला. नाही हो. 15 वर्षाची पोरगी पळून जाते. 15. 17 वर्षाची पोरगी पळून जाते. पळून गेलेली एकही पोरगी कधी हुशार पोराबरोबर गेली नाही. पण तुम्हाला माहित नाही बरं. महिला मंडळ नीट आहे का? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. या 4 वर्षात पोरींनी बापाच्या स्वप्नाची राख करून टाकली. राख केली पोरींनी स्वप्नाच्या, बापाच्या स्वप्नाची राख. प्रत्येक बापाला स्वप्न आहे माझी मुलगी सुखी व्हावा, एवढीच त्याची इच्छा आहे. त्याला काय लागतं? अरे काळ्या आईचा व्यवहार करणारा बाप आहे तो. काळ्या आईचा व्यवहार. अरे मुलीच्या सुखासाठी लाचारी पत्करणारा बाप आहे तो. आणि प्रत्येक मुलीचा बाप मुलीसाठी फक्त 2च गोष्टी करतो. उद्या जर माझ्या मुलीला बापाच्या घरी आली तर तिच्या भावाकडे 20 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे, एवढंच त्याचं स्वप्न आहे. उद्या जर 28 तारखेला रक्षाबंधनाला माझी मुलगी भेटायला आली ना भावाला, तरी भावानं जर साडी घेतली नाही तर तिला अपेक्षा नसावा, एवढंच त्याचं स्वप्न आहे. अरे बाप मुलीसाठी जमीन का विकतो? बाप मुलीची फी भरण्यासाठी दागिने का मोडतो? उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर मुलांच्या ताब्यात गेलो त्या माझ्या गोजीरवाल्या लेकराला माझ्या घरात पाणी मिळणार नाही हो, ही चिंता बापाला आहे. बोला खरंय का खोटं आहे? उद्या माझं शरीर थकणार आहे, मी मुलाच्या सुनेच्या ताब्यात जाणार आहे.
आणि माझं शरीर जर थकलं, पण ह्या 4 वर्षात पोरीने बापाच्या स्वप्नाचा चक्का चूर करून टाकला. पळून गेलेली पोरगी विद्वान भंगरी पोराबरोबर गेली, काहीच नाही त्याच्याकडं. 2 ड्रेस आहे आणि 1 मोबाईल आहे, डबल अंडरपॅन्ट सुद्धा नाही त्याला. खरंय का खोटंय बोला. आणि पळून गेलेली पोरगी, बरं जो बाप कधी रडला नाही तो रडतो, आणि तो बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देतो. पोलिसासमोर जर मुलगी आणली तर तुम्हाला माहित नसेल मला, तो बाप पुरीच्या पायावर डोकं ठेवून रडतो. हो, डोकं ठेवून रडतो. बाप येतो, बाप येतो. बनियन म्हणाला तर पलटी करून घालणारा बाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा बाप आहे. पण तो बाप पोलीस स्टेशन मध्ये पुरीच्या पायावर डोकं ठेवतो आणि बाप पुरीला सांगतो मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, फक्त त्या मुलाचा नाद सोड आणि मला सुखाने 4 दिवस जगू दे. थकलंय माझं शरीर, मी आज ना उद्या हे जगातून जाणार आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, 1000 मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा एका सिंहासारखं जगा. हे ध्यानात ठेवा. सिंह एकटाच राहतो, तुम्ही एकटेच जगा. या 3 गोष्टीच्या नादी लागू नका. लाईक्स ह्युम्स आणि कमेंट याच्या नादी लागू नका. तुम्ही केलेले कृत्य मोबाईलला टाकता आणि मग तुम्हाला कमेंट देणार. लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं इतके नालायक की तुम्ही. काही लोक म्हणतात माझा आणि कुत्र्याचा फोटो पडला ना 4 लाख लाईक आले. लोकांना ओळखू आलं कुत्र कोण दे. तुम्ही लाईक वर जीवन ठरवता. अरे अब्दुल कलामांना वैमानिक व्हायचं होतं. वैमानिक त्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यावर 9 मुलं पास झाली आणि 8 मुलांचं सिलेक्शन झालं आणि अब्दुल कलामांचं सिलेक्शन झालं नाही. ते नाराज झाले नाहीत, रडले नाहीत, असं डोक्याला हात लावून बसले नाहीत, विमानाचे पार्ट तयार केले. आज प्रत्येक गावातल्या प्रयोगशाळेमध्ये अब्दुल कलामांचा फोटो आहे, एक सायंटिस्ट म्हणून. आणि ही घटना काय जुनी नाहीये, 2020 ची आहे. आपल्याला चालतं का त्यात? कुठंतरी भंगारपुरीनं आपल्याला नाही म्हणायचं मग आपण 90 पियायला सुरुवात करायची. इतके भिकारी आहेत का आपण? कोण आहे आपण? जरा विचार करा. तुम्ही ऍपल नावाचा जो फोन वापरता, त्या ऍपल नावाच्या कंपनीचा मालक रिम्स, त्याला त्याच्याच कंपनीतून काढून टाकलं होतं. पण त्याने घामानं कंपनी करून जगाला पहिला मोबाईल दिला ऍपल. असं चालतं का? सुनील गावस्कर काय डायरेक्ट पोटातून शिकून आला का? सुनील गावस्कर काय आभाळातून पडलाय का? आज क्रिकेट वीर झालाय. त्याचं कारण आहे कष्ट केलेत. असं मिशा काढून बोंबलं थेंडायचं आणि बापाची इस्टेटीवर मजा मारायचं आणि मग तुमच्या बापानं चॅम्पियन व्हायचं स्वप्न पाहिलं. असं बापाने पेडले का? एव्हरेस्ट शिखर चढणाऱ्या मुलीचा पाय कृत्रिम होता हे ध्यानात ठेवा. तिचा पहिला पाय अपघातात मोडला, विमानामध्ये गेला, तिला पाय चढवला, दुसरा कृत्रिम पाय बसवला आणि कृत्रिम पायाने तिने एव्हरेस्ट चढवलं. इतिहासात नाव आलं. बापाची पेंड आहे का? मोठ्या व्हायला इतिहासात नाव आलं. एव्हरेस्ट शिखर चढणाऱ्या मुलीला पाय नॅचरल नव्हता. हे अख्खं जग संविधानावर चालतंय, अख्खं जग. पण संविधान ज्यांनी लिहिलं त्यांना ग्रंथालयात पुस्तकं नव्हती, त्यांची शाळेत शिक्षणाची परिस्थिती नव्हती. ते विश्वात मान्य झाले आणि त्यांनी लिहिलेल्यावर जगाला चालावं लागलं. छत्रपती भोसले घराण्यात जन्माला आलते. छत्रपती काय पोरगळपणा गोष्ट होतं काय? क्षत्रिय घडीये. गादीवर लोळून आयुष्य काढलं असतं, गादीवर लोळून. काय छत्रपतीला स्वतःच्या पोटातलं रक्त भावनी मातेला द्यायची गरज होती? काय छत्रपतीला भावळे गोळा करून युद्ध करायची गरज होती? पोरग काय गरीबाचं होतं का? हो, पण त्यांची आई खंबीर होती. तू त्याच्यासाठी जन्माला आलाय, तुला लढावं लागेल. त्याच राजेंनी स्वराज्य हा शब्द महाराष्ट्राला देऊन टाकला. आज छत्रपती जर गादीवर लोळून राहिले असते तर तुम्हाला स्वराज्य शब्द सुद्धा ऐकायला मिळाला नसता. तुम्ही काय करता? तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फोटो लावता, तुमचा फोटो काढता, स्टेटसला टाकता. तुम्ही काय करता?
तुम्ही काय करता शिवाजी महाराजांच्या फोटो बरोबर तुमचा फोटो काढता आणि तो स्टेटसला आणि इंस्टाला टाकून देता. त्यांनी 16 वर्षी गडजिंग खायला सुरुवात केली. आपण काय केलंय? आम्ही 90 पिऊन मोटरसायकल चालवता कुत्र्याला लाथ हाणतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे? आणि छत्रपती नुसते राजे नव्हते, दोन्ही होते. दोन्ही कसे होते ऐका. दोन्ही कसे होते ऐका. दुसऱ्याच्या सुनेला मुलगी म्हणणारे छत्रपतीच होते. नीट ऐका. दुसऱ्याच्या सुनेला मुलगी म्हणणारे छत्रपतीच होते आणि कोथळा बाहेर काढून बोट कापणारे छत्रपतीच होते. आपण काय करतोय आपल्याला कळतच नाही काय. आम्ही फक्त बापाची इस्टेट मिळाली का बस प्रत्येक घरात तोच तमाशा झालाय. पोऱ्या झालाय कारभारी, बाप झाला येडा आणि आई झाली शहाणी. ती एवढं एवढं शिंगरू झालंय घरात कारभारी. त्याच्या पाठीवर ताट टाकायला हे जागृत देवस्थान आलंय एक घरात आणि बापाला त्यांनी येडं करून टाकलंय प्रत्येक घरात. खरंय का खोटंय बोला? आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाच महाराज आहे महाराज. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल नाही वापरत मी. आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. कोणाचं काय झालं गेलं नाही. मी आयुष्यात मोबाईल विकत नाही घेतला कधी. 1000-1200 रुपयाचं एवढं एवढं खोकडं कोणी देत. एक माझा मोबाईल तर असा झाला 3 दाबले का 9 निघायचा आकडा. तो एक पोरगा म्हणला महाराज आम्हालाच कस तरी वाटत आहे देऊन टाका. लहान बुवा त्याला मला 1 वर्षाचं सीमाला बॅलन्स टाकून दिला 2100 रुपये 1 एप्रिल 2026 पर्यंत 27 पर्यंत. ताण नाही राहिला. कशाला कशाला चाळी करायच्या. आणि लोकांना फक्त लाईकच आवडतात. कशाला मारता गेल्या नेण्याचं. अरे MPSC द्या UPSC द्या. स्वतःची आत्मशक्ती जागी करा. आज इतिहासामध्ये शंकर स्वामींचं नाव राहिलं. नुसतं शंकर स्वामीचं नाव झालं. शंकर स्वामीमुळे अख्खा वैजापूर तालुक्याचं नाव झालं. मानलं पाहिजे खंडाळ्याच्या लोकांना. एवढं मोठं सप्त्याचं नियोजन केलंय. हो आणि नियोजन करणारा शेतकरी वर्ग आहे. हे ध्यानात ठेवा. कपास शिवण तुरीवर जगणारी माणसं एवढा मोठा सप्ताह करतात. ते करत नाहीत. शंकर स्वामी करून घेतात. इथं एक साखरपुडा करायचा तर माणसं 1.5 महिना पळत राहतात. पत्रवळी राहिली लाटणं राहिलं. त्याचं ते लग्न लफड्याचं तरी करा धावपळ. म्हणून खंडाळ्याच्या या सप्ताह कमिटीचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कौतुक खंडाळ्यातल्या तरुण पोरांचं केलं पाहिजे. कारण हे सप्ते फक्त पोरांमुळेच होते आहे. कमिट्या फिमिट्या काही करीत नाही. हे फक्त माईक शांतपणा करतात. तिथं बुंदी नाही. टोकरी घेऊन उचल. इथं 5-5, 10-10 हजार लोकांना पोरं वाढतात. अहो पोरं कधी कधी 3 वाजेपर्यंत जेवत नाहीत. खरे सप्ते कोणामुळे होत. म्हणून जुन्या मंडळीला सांगतो जरा पोरांना संध्या देत जा. ग्रामपंचायतीत 2 पोरं घ्या. सोसायटीत 2 पोरं घ्या. तुम्ही लावून धरू नका. माझी तुझी इच्छा राहू दे. तू आता तुझी इच्छा राहू दे. माझं काय इच्छा आहे. हसण्यावर नेऊ नका. सप्ताह कमिटीत 2 पोरं पाहिजेत. ग्रामपंचायतीत 2 पोरं पाहिजेत. सोसायटीत 2 पोरं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कौतुक या जागेच्या मालकाचं केलं पाहिजे. काय माणसं आहे. काय शंकर स्वामींचा चमत्कार आहे बा. शंकर स्वामींनी त्या व्यक्तीच्या हृदयात जाऊन स्थान जागितलं आणि तिथून जागा तयार झाली. काय महाराज आपण म्हणतो संतन बिंत काय आपल्याला काय कळत आहे. तो केलता मग वाळून खाणारी माणसं आपण. आपल्याला फक्त दुसऱ्याच्या तांगड्या ओढून वाटोळ करण्यातच गेलं. आपल्याला दुसरं काय जमलं. विचार करा. एवढं मोठं क्षेत्र आणि तेही श्रावण महिन्यात दिलंय.
शंकर जागा मालक ध्यानात ठेवा, शंकर स्वामी तुम्हाला 3 पिढ्या काही कमी पडू देणार नाही. काय माणसं आहेत मला पोरांचं आणि उगाच आपलं सप्त्यामध्ये आणि लोकांनी स्तुती करायचं का? मी इंदुरीकरने स्तुती केली नाही कोणाची, आपल्याला ते जमलं नाही आयुष्यात. अकबर अस्मा अक्रम पठाण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, कौतुकच केलं. महाराज कोण देतो आणि हे कौतुक करा. आणि सगळ्यात मोठं कौतुक खंडाळ्याच्या परिसरातल्या भाकरी देणाऱ्यांचं करा. महाराज आज अशी परिस्थिती आहे, लोकांना आमचा राग येतो. एक 8 दिवस जर पाऊस झाला नाही, पूर्ण खरीप संपलाय. उगाच आता काय झालंय, ज्यांना जमीन नाही ते शेतीवर भाषण करतात, ज्यांना जमीन नाही त्यांची भाषणं शेतीवर आहे, ते शेतकरी मेळावा घेतात. आणि त्यांना माहित नाही वांगे खाली येतात का वर, काय बोलायचंय. त्याच्यामुळं वाटुळं झालं पार. महाराज आज जर 8 दिवस होणार आहे, शंकर स्वामींची कृपा होणार, थोडाफार पाऊस. आणि आता महाराज आपण एका पाण्यावर आलो, एका पाण्यावर. असं ऊन जर 8 दिवस पडलं तर संपला ना शेतकरी. यांना काय, तुम्ही सूत्र सोडा ना. 2 किलो मकाचं बी 2000 रुपयाला आहे, 2 किलो मकाचं बी 2000 रुपयाला आहे, आणि 100 किलो मका 1800 रुपयाला आहे. किती दिवस शाळेत आहे, तुझ्या बापालाही सुटणार नाही, तुलाही सुटणार नाही. हो, प्युअर दूध 35 रुपये, प्युअर दूध 35 रुपये. आणि हे लशी 150 रुपये लिटर आहे लशी. इंग्लिश मिडियमच्या पहिलीच्या पोराची फी 70,000 रुपये, आणि त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाला पगार 7,000 रुपये. तुम्ही आता इथं जेवण येडे बाबडी खाली एवढी उत्तर सापडा येईल भर, तुला जुलाब होतील पण उत्तर सापडा. हो, 1000 किलो ऊस 3000ला आहे, आणि 100 किलो साखर 6500ला आहे. निवांत बसा आणि करा विचार. नोकरी लागायला 20 लाख भरायचे, तेव्हा 3000 पगार आहे. त्याला बी साहेब म्हणतील तसं वागायचंय, शिवाय साहेब सोडून दुसऱ्याचं ऐकायचं नाही. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं जाणला. आपण जर म्हणलं ना बैल गाभण, तर साहेब म्हणतील न विचारता गाभण कस करायला. मग आपण म्हणायचं जाणला, आणि त्याला गोरा झाला, आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. दोन वर्ष झाले मजुराची बाई हांड्यातलं पाणी पिणं जार. हो, आता जार सुद्धा बंद होणार आहे. हो, जार सुद्धा बंद होणार आहे. आता डायरेक्ट गॅसची टाकी ठेवायची बांधावर, 2:30 वाजता गरम भजी काढून द्यायची. का या जगात, परत ऐका नीट, काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो. महाराज माझे 31,000 कीर्तन केलेत मी आतापर्यंत. आता ह्या महिन्यापासून 31,000च्या पुढचे आकडे सुरू झाले. मला 32वं वर्ष लागलंय महाराज झाल्याला. हा महिना 90चा आहे. 90च्या खाली महिना काढत नाही. 80ला तर दगडावर आपटा घ्यावा लागतो. 80 कीर्तन तर कमाई आहे, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट इतकं मोठं आहे का? तसं नाहीये. शरीर सुंदर आहे तर जग सुंदर आहे. हो, कौतुक करा. आज आपल्याला आजच्या सप्त्याला अख्खा फराळ अखिल सेठ यांचं एकादशीचं फराळ आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हो, कौतुक केलं. वा वा वा. एकदा लोकांना नमस्कार घाला.
कशाला शंकर स्वामी कमी ठेवतील हो? बस अजून लय मोठं म्हणा. अहो, साधूच्या प्रांगणात केलेलं अन्नदान कुठं वाया जातं काय? ए काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. इथं होतो आपण. आता उलट फिरा. काम जर पुरा झाला नाही तर कोण तयार होतो? बॉम्बाल क्रोध. आणि काम जर पुरा झाला तर लोभ तयार होतो. आणि लोम कसा आहे? येडका मदन केवळ पंजाब रे. 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 केवळ पंजाब रे. केवळ पंजाब रे. कामाची कोतवाल याने नागविल बहुत. हरिहराची अमरू घेतो भाई नाही त्याला. यडका 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 येडका मदन केवळ पंजाब रे. येडका मदन केवळ पंजाब रे. केवळ पंजाब रे. केवळ पंजाब रे. येडका मदन हे कोणी केलं? आणि हे कोणी केलं? सगुण गुण माया आणि कोलाटीनं खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटीनं खेळाया. कोलाटीनं खेळाया. आणि कोलाटीनं खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटीनं खेळाया. चला काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. क्रोध आहे काम पुरा झाला का लोभ तयार होतो. आणि माणूस लाचार झाला का स्वाभिमान विकतो. आणि जी माणसं लाचार असतात ते हे 4 बोट मान कायम कमी करून घेतात. कधीच वर मान काढून चालू शकत नाही. कधीच चालू शकत नाही वर मान करून. म्हणून वाक्य परत नीट ऐका. सोन्याच्या ताटातली बासुंदी खाण्यापेक्षा पतरवळीचं पिठलं चुरून खा, पण घामाचं खा. आणि पाया पडून सांगतो, जरा भ्रष्टाचार करणारी बिरणारी माणसं नीट ऐका. हे टक्का कमिशन घातक ठरेल एका दिवशी. तुम्ही कशातही टक्का आणि कशातही कमिशन म्हणजे कुठं चालतं का? मग त्यांची पोरं ईडी आहेत. जेवढी कोट्याधीश लोक झाली महाराष्ट्रात, कोट्याधीश, एकही माणूस घरी मेलेला नाही, हॉस्पिटललाच मारणार. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 घालणार माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार कशाला पाप घालतात. म्हणून महाराजांची भाषा आहे, अन्यायानं आणलेली लक्ष्मी, दुसऱ्याला दुखून आणलेली लक्ष्मी, त्याच्या घराला कधी नकलाभ होत नाही. तुम्हाला आता तुम्ही कशात टाका, घुगरीत, अंगणवाडीच्या घुगरीत टाका. आता काय देतात, काही पोरांच येते.
कशातही टक्का. आणि एकही व्यवहार आज टक्क्याशिवाय होत नाही. होईल लग्न जमवायला टक्का आहे, लग्न मोडायला 90 लागते. म्हणजे कोणतीच गोष्ट तशी होत नाही. आणि मग हे म्हातारपणी आपलं कधी माळा घालायचं नाही, गण लावायचं नाही. ज्या ज्या पठ्ठ्यांनी श्रावणात मटण हाणले त्यांनी आता श्रावण धरलाय. किती अवलाद येत पा. हो भस्म लावू नये. पाया पडून सांगतो, परमार्थामध्ये चारित्र्य इतकी किंमत दुसरी कशाला असते. कोणते कशाला पाप करतो तुम्ही घेण्याच्या दिवशी. बरं काय तुम्ही पाप करून इस्टेट कमवली, काय कमवली, ईडी पोरं पैदा केली, काय करायचं पैशाचं. काय करायचं, काय करायचं काय. मुरमाड टक्का, खडीत टक्का, वाळूत टक्का, संडासात काटा, संडाच्या भांड्यातही टक्का. भांड्यातल्या मालात ठीक आहे बा. आणि मग म्हातारपणी पडायचं वाट्या उताना, खाटावर पडला उताना, गोदडीला वा, बागलात गोशिड्या, डोक्यात पिसा, सगळं प्राणी संग्रहालय याच्यात अंगावर. आणि पडला थोबाड वासून. हाय मी अजून, तुम्हाला वाटलं हाय गेला अजून. जगण्याला मजा आहे. एवढी 90 हाणतात, एवढी अशी कबरी मांडी, खसा खस 90 हाणतात. फुल पेले 4 जण मोटरसायकल बसले. 4 कुठं बसला असं कॅरेजवर, तंगड्या फाक्या. धडकलं, दोन्ही बॉल सटकले मिळालं. आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्याला. म्हणून शंकर स्वामीच्या सप्त्यात सगळे राजकारणी लोक आहे का, पुढारी, प्रत्येकाच्या गावातली झेडपीची शाळा वाचली पाहिजे. हे गावातले ग्रामपंचायत सदस्य कधी शाळेत जातीच नाही हो. फक्त शनिवारी गेलते 15 ऑगस्टला. असे कपडे घालून गेले तसे काय यानेच इंग्रज उचकून लावले. पाया पडून सांगतो, जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या, इंद्रिकेचं वाक्य आहे, अजून तर काय खोट नाही. महाराज 5 वर्षाने तुम्हाला फी नाही म्हणून मुलं घरी ठेवावं लागतील अशी स्थिती होणार आहे. एक काळ असा होता की वर्ण व्यवस्थेमुळे लोक शिकत नव्हती, उच्चवर्गीय लोक शिकत होती. आज पैसा आहे त्याचाच मुलगा शिकेल. तुमचं काय मत आहे. आज सामान्य शेतकऱ्याचा पोरगा इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाही. 70,000 आणि 50,000 आणायचे कुठून. आणि गावातल्या पुढाऱ्यांनी जर लक्ष घातलं तर झेडपीच्या शाळेचा दर्जा सगळ्यात उत्तम आहे. पण प्रत्येक गावात असा भोंग्या झालाय, हा या गटाचा आणि तो त्या गटाचा, हा या साहेबाचा आणि तो त्या साहेबाचा. फार वाटोळं करून टाकलं गावाचं. साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, पहिलं गाव आणि दुसरं आपण. खरंय का खोटं बोला. मंदिर बांधायचं आहे अख्खे एकत्र, सप्ताह करायचा आहे अख्खं एकत्र. याच्या त्याच्या तंगड ते बिचारे वर दिल्ली मुंबईला बसलेली माणसं कधी भांडत का. कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात. जाऊ द्या माईकवर काही बोलू द्या, माईकवर जाऊ द्या बोलू द्या, पण निवांत असतात का नाही. सत्तेत नसले तरी त्यांना कशाचं लायसन लागलं तर ते देतात, त्यांना लागलं तर हे देतात.
असे म्हणले का तू त्या साहेबाचा आहे, तुला लायसन नाही, उलट तुला लवकर, कारण पुढच्या वेळेस तू माया कैशी. हे मोठे लोक कसे म्हणजे, आणि गावातले पुढारी बावला टवणी आपलं याच्या तांगड्यावर त्याच्या तांगड्यावर लग्नाला दिसले नाही हो, ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे. साहेब पाठी जेवण गेले, तू बस बिड्यावर विचारित हसण्यावारी नेऊ नका, ही गोष्ट खरी का होते बोला. आज लोकांनी अहो महाराज, गावातलं राजकारण इतकं खाली गेलंय, लग्न मोडेपर्यंत राजकारण, अंत्यविधीपर्यंत राजकारण. म्हातारा मेलाय, भाऊबंदकीचा वावर आहे, त्यांनी म्हातारा खांद्यावर न्यायला लावला, पण अंत्यविधी वावरातून जाऊन दिला. काय माणसं आहेत, मुलीचं लग्न सुद्धा चोरून जमायची वेळ आली. माणसं पाहुण्याला फोन करून सांगायच्या, कोणता फोन आला तर विश्वास ठेवला. किती वाईट आहे. मग ही माया जी आहे इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला का क्रोध, आणि यांना काहीच मारता येत नाही. मग आपण आयडिया करू, या 12 जणांचा नादच सोडून देऊ, त्या म्हातारीचाच गेम करू. आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया. आणि माया मारायचं औषध आहे ना काय, काकडा. आणि कुणी केला रंबादिक नाचती चित्त जाग्यावर आलं. माझे चित्त तुझे मारी राहे ऐसे करी लागी. माझे तुझे मारी करी लागी. तुझे मारी राहे ऐसे करी लागी. तुझे
बरे तारी दातारा अंतरंगातल्या कीर्तनाला मजा येते. आता कीर्तनांचं लय अवघड झालंय. सप्तेची मीटिंग बसली का लोक म्हणते आपल्या पाहुणे तारीख घ्या, चांगला कीर्तन करतोय तुझ्या वाटे उठवी तू पाहुणा बस एकमेकाचे मुके घेत. काय झालंय मला प्रत्येक माणसाचा इगो जागा झालाय, प्रत्येकाला अहंकार झालाय आणि त्याच्यामुळं घोटाळा काय झालाय, खरं बोलणाऱ्याला त्रास होतो. परत ऐका आता आता शब्द आलाय चित्त. आता महाराज मंडळीसाठी चित्त शब्द ऐका. 15व्या अध्यायामध्ये 498 नंबरची ओवी आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. पाया पडून सांगतो हृदय मोठं हृदय मोठं करा आणि मन निर्मळ करा. हृदय मोठं ठेवा, कोणालाही चांगलं म्हणायला शिका, कौतुक करायला पाहिजे. आणि मला खुणवायचं की नाही 12:30 वाजले तुम्हाला बसायचं का वर आहे. गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. फक्त जाता जाता 2-3 मुद्दे मांडतो. महिलांसाठी एक मुद्दा आहे, इकडं आहे, सांगू का नको? महिला मंडळ पाया पडतो. शंकर स्वामींचा सप्ताह खंडाळ्यात झाला याची आठवण म्हणून प्रत्येक स्त्रीनं ह्या सप्ताह झाल्यावर देवघरात ज्ञानेश्वरी ठेवायची. आणि त्या आणि ज्ञानेश्वरीला रोज हळद कुंकू व्हायचं आणि ज्ञानेश्वरीला एकच सांगायचं, आई लेकराला सांभाळ. आणि गावातल्या लोकांना सांगून ठेवतो, गावच्या विकासाला नो पॉलिटिक्स. कितीतरी गावांमध्ये सरकारची निधी गावातल्या राजकारणापायी परत गेले. नाही गेले. इमारत आल्यावर कोणी उद्घाटन करायचं? मी म्हणतो भिकारी धरून आणा पण करून घ्या. हो कोणी करायचं.
बरं तुम्ही तरी कुठं घरातून पैसे दिले? आमचंच पोर दारू प्याला आणि ते तुमच्या गोळा झाले आणि तुम्ही आम्हाला दिले. इथून पुढे माणसं इंद्रिय खर्च. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईल. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. घेतली. मी बोंबलत होतो हे मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मिळाली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो पोरी पळून जातील. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको कुठे? 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली, गुरुवारी गायब. आणि आता सांगून सांगतो सिंगर स्वामीच्या शब्दात 5 वर्ष थांबा फक्त, काळ याच्यापेक्षा भयानक येणार आहे. आता एवढं सत्य होत्यात म्हणून निसर्ग जाग्यावर आहे. हो 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. ही हायवेच्या कडेची गावं ध्यानात ठेवा. आता हे खंडाळा बिंडाळा हा मधला जो हायवे, या हायवेला जमीन होणारे कोटी रुपये गुंठा. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास. काही जण कोटी हातात घेणार इतके, आणि काही जण कोटी हातात घेऊन खरचणार कसे. 25चा बंगला, 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. प्रत्येक माणसाला 2 मुलं आहेत, 2 एकर जमीन आहे. 1 एकर वाल्याला 2 पोर आहे, 20 गुंठे जमीन आहे. कौलाच्या घरात कोणी राहत नाही, बंगला लागतोय. सायकल कोणी वापरत नाही, 4 चाकी लागते. जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? 5 वर्षाने हे डोंगर राहणार नाहीत. सगळे डोंगर निमे गेले. कवाय उठा टुक 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 कट 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 खड 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 धाड 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 टुक 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 खुट 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 खुट. आमुष्य नाही, पौर्णिमा नाही, रात्र नाही, दिवस नाही. एक बांधाच्या त्या बाजूने बसलं बाथरूमला, त्याला माहित नव्हती इकडं मशीन टुक 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 जाग्यावर मेलं ते. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. खरंय का खोटंय बोला? नोकरी कधीच मिळणार नाही. छोकरी तर स्वप्नात सुद्धा नाही. 10 वर्षापूर्वी खंडाळ्याला येताना कुलीचा तो घाट आणि खंडाळ्याचा मागचा भाग, वैजापूरच्या पुढे निघाल्यावर काही ठिकाणी लोक घाबरत होते. खरंय का कोण? आज खंडाळ्यापर्यंत येईपर्यंत 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मी बसून राहतो, मोजून या. पाच वर्षाने एकच माणूस जगणार, रात्रंदिवस कष्ट करणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि आई वडिलांची सेवा आणि काळ्या आईची सेवा करणारा जगणार. जो पाटील म्हणून राहील त्याचा कार्यक्रम होणार. आता हे गावामध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, काय झालंय घोटाळा? यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. नाही तर यांचे जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काहीच नाही. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरतो का? नाही, आता बदल होणं काळाची गरज आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा खंडाळा गावातील
वेळी वाटेला बसू नका. खूप मोठा भक्तजन समुदाय आलेला आहे. कृपा करून महाप्रसाद घेण्यासाठी खंडाळा गावातील महिला पुरुष कोणीही बसू नका. आणि बाहेर गावातील लोकांना महाप्रसाद घेऊ द्या. ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वंदन महाराष्ट्र ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं सुस्राव कीर्तन या ठिकाणी झालं. भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सन्मान्य मनोज अशोक मगर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे. उद्योजक सन्मान्य पांडुरंग रघुनाथ पवार यांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार केला जात आहे. सन्मान्य हाजी अकिल शेठ यांच्या हस्ते देखील सत्कार होतो आहे. सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल. परंतु एक अतिशय महत्त्वाची सूचना सर्वांनी लक्षात घ्या. महाराजांच्या कीर्तनासाठी अथांग असा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे. कृपा करून खंडाळा गावातील ज्या महिला आहे त्या मंडपातच थांबाव्यात अशी सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती. आणि गावातील पुरुषांनी देखील पहिल्या पंक्तीला बसू नये. सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी महाप्रसाद वाढण्यासाठी घ्यावा. सर्व पुरुष बांधवांनी महाप्रसाद वाढण्यासाठी उभं राहावं.